फक्त बाहेर येऊन देऊ शकत नाही तर तुम्ही मतदान काय दुसऱ्याला करणार आहेत? अरे लाजखोर आहे हो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे माझं मुख्यमंत्र्याला आव्हान आहे आणि मी माझ्या साध्या भाषेत सांगते. अरे तुला जर एवढंच कळत होतं की बाबा ती लिंबाळ कोण आहे, ती चांगला माणूस आहे, ते आरोपी नाही म्हणून, तर मग इथं संतोषचा आंधळ्या कुठं बसलाय ना, तुझ्यापाशीच असणार आहे ते बी. आज काही लोकांना असं वाटतं की तुम्हाला काय गरज आहे संतोष देशमुखचा आरोपी काढण्याहून. अरे तो पण एक सामान्यच घरातला माणूस आहे, तो पण कुठेतरी न्यायच मागाय गेलेला होता, तो पण कुठेतरी चांगलाच घडवू लागला. म्हणजे असं ह्या प्रतिनिधीवर ह्या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी चांगलं काम करायचं नाही का असं मुख्यमंत्र्यांनी लिहून घेतलं का, शपथ घेतली का त्या दिवशी? हे माझं मुख्यमंत्र्याला आव्हान आहे. जर तू तुझ्या पोरीपाशी मित्र बसवून जर त्या मुलीला तुझी मुलगी म्हणून समजत नसतील तर तू संपदा मुंडेला न्याय द्यायचा नाहीस. आणि तू जर खऱ्याच बापाचा असशील तर संपदा मुंडेच्या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. आणि रुपाली चाकणकरच्या नवऱ्याला एक माझा प्रश्न आहे, तिचा आज मेडिकल करून आण. तू जर खरा तिचा नवरा असलास ना तर तुझं मेडिकल करून आण. आणि भडिया हो, असे किती जण बाहेर खाणारे येतील आणि गरीबाच्या लेकरावर नाव ठेवून जातील. गरीबाच्या लेकरांना न्याय द्यायचा ठेवून तुम्हाला नाव ठेवायचा कुणा अधिकार दिलाय? लाचखोर सरकाराचा धिक्कार आहे. आणि कोण मुख्यमंत्री, कोण आमदार, कोण खासदार, आज एक संपदा मुंडे मिली म्हणून लोक घरामध्ये बसलेत. अरे उद्याच्याला जर आमदारा खासदाराचं कुत्र जर मेलं ना मादर चोदा तिथं लाईन लागन तुमची. आणि फक्त तुमच्यात एवढं धाडस जर नसलं बाहेर यायचं तर तुम्ही त्यांनी बायका आणि पुरी सध्या देऊन तिने राजकारण करताल. हे माझं शेवटचं बोलणं आहे. आणि चाकणकर बाईला एवढंच आहे, तू मेलेल्यावर काय नाव घेतीस? तुझं पतिव्रता असलीस ना, एकदा तुझं मेडिकल कर आणि दाखव सगळ्याले मीडियाला, मग तुला खरं बाई म्हणून सांगते. मी संपदाची मावशी बोलते आणि तुला कधी मला भेटायचं ना कधी भेट. आणि तुम्हाला काय करायचंय ते करा. सामान्य माणसाचा तुम्हाला एका दिवशी सराप लागल्याशिवाय राहणार आहे. कुत्र्याच्या मोतीने मरताना माय घाले हो. अरे तुम्ही राजकारणी कशाचे? भाड खाऊ. मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे, मादर चोदा तुझ्यामध्ये ताकदच असली संपदाच्या जे SP PSI खासदार आमदार कोण तुझ्या माहितीच होते असतील त्यांनी फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजेस. नाही तर तुझ्या खुर्चीचा राजीनामा दे. मी असं समजेन माझ्या लेकीला एका दिवशी घरामध्ये फुटवर असं सांगेन की ते मुख्यमंत्री नाही हिजडा आहे म्हणून सांगेन, हिजडा आहे म्हणून. आणि माझे शब्द मी संपवते. कुणाला बोलायचे ती बोला.